प्रश्न क्रमांक 3, एका रांगेत एस हा आरच्या मागे असला तरी, एका रांगेत एस हा आरच्या मागे असला तरी पीच्या पुढे होता, पीच्या पुढे होता, डॉट सी हा पीच्या मागे असला, सी हा पीच्या मागे असला तरी एच्या पुढे होता, तर त्यापैकी मधोमध कोण असणार, तर त्यापैकी मधोमध कोण असणार? लवकर उत्तर देणारे चुकलेले सगळे, कारण तो टाइम घेणारा प्रश्न आहे. टाइम घ्यायचा प्रश्न आलाय, लगेच उत्तर काढायचं नाही. सगळं मॅनेज झालं का एवढ्या लवकर तर माहिती उत्तर येत नाही. हा, म्हणजेच ते बाम देत आहे ना. बाम नाही द्यायचे, एक्झॅक्ट उत्तर काढायचंय. झालं, सांग ना. पी सोडवू आपण. एका रांगेत एस हा आरच्या मागे, एस हा आरच्या मागे असला तरी, उलट झालं, एस हा आरच्या मागे असला तरी कोणाच्या पुढे? पीच्या पुढे आहे. आपण असं बी सोडवलं तर चालतंय, उभं, समजतंय का? किंवा आडवं सोडवलं तरी चालतं, पण उभं सोडवायचं की आडवं मी सांगितलंय का सोडवायचं? काय करायचं? कसं सोडवायचं? उभं सोडवायचं का आडवं सोडवायचं? प्रश्नाच्या इमेजनुसार. उजवी बाजू डावी बाजू असली तर आडवं सोडवायचं, आणि पुढे मागे असला तर सरळ उभं. समजतंय का? तुम्ही कसं सोडवलं? हा, उभं सोडवलं ना, म्हणजे आपोआपच समजतं आपल्याला याला उभं सोडवायचंय का आडवं सोडवायचंय. आडवं कुठे सोडवायचं की त्याच्या उजव्या बाजूला दोन लोक बसले, मग इथे बसवता येईल का आपल्याला? नाही. हे बरोबर लिहिलं का? चेक करा. एस हा आरच्या मागे व पीच्या पुढे आहे, बरोबर का? हा. सी हा पीच्या मागे, सी हा पीच्या मागे व एच्या पुढे आहे. झालं. तर मध्ये कोण बसलाय? झालं. हे उभं सोडवायचं होतं. जमीन चेक करू आपण, आडवं पण सोडवता येतं का? हा, चला. येतं ना. एस हा आरच्या मागे असला, एस हा आरच्या मागे असला तरी पीच्या पुढे आहे. ओके, पुढे. सी हा पीच्या मागे असला तरी एच्या पुढे आहे, म्हणजे असं बी जमतंय. पण थोडस बरं हे वाटतं आकृतीच्या हिशोबाने. चला, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4, मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे. तर त्या रांगेत, मी ज्याला विचारेन त्यानेच उत्तर द्यायचं. तर त्या रांगेत एकूण मुलं किती आहेत? मेगा उत्तर. तर त्या रांगेत एकूण मुलं किती आहेत?
15 9 7 जेव्हा एका व्यक्तीचा पुढून क्रमांक मागून क्रमांक दिलेला असेल दोघांची वजा 1, कारण त्याला 2 वेळा मोजले. 9 7 16तून 1 गेले 15 उत्तर लिहा. त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? प्रकार पहिलाच होता. जाऊ दे पुढे घ्या. मग 6 जणांच्या रांगेत डी आणि सी डी आणि सी हे ई चे लगतचे शेजारी आहेत. डी आणि सी हे ई चे लगतचे शेजारी आहेत. आकृती कशी काढणार? शाबास. बी हा फक्त ए चा शेजारी आहे. बी हा फक्त ए चा शेजारी आहे. बी हा फक्त ए चा शेजारी आहे. लिहिलं? ए हा एफ पासून चौथा आहे. ए हा एफ पासून चौथा आहे. तर 2 टोकांना कोण बसलेले आहेत? तर दोन्ही टोकांना 2 टोकं राहतील ना त्या लाईनले. कोण बसलेले आहे? तोंडी उत्तर आहे. तोंडी मी सांगू? 1 नंबर आणि 6 नंबर. नाव तुम्ही काढी घ्या. दोन्ही टोकं कोणते राहतील? सुरुवातीचं 1 नंबरचं आणि शेवटचं 6 नंबरचं. कारण किती लोक आहे? 6. आता फक्त एबीसीडीचं काय आहे ते काढून घ्या तुम्ही. झाला नाही कोणाचाच? एफ. आवाज यायला नको भाऊ. आता हा थोडासा बुद्धिमत्ताचा विषय चालू आहे, त्यामुळे बोलणं चालणार नाही. कारण बाकीचे कॉन्सन्ट्रेशन मध्ये तुम्ही टाइमपास करताय. ओमकार झालं. डी डी बी जोरात बोल. एफ तस ऐकू आला. दुसरा कोणता आहे? हा डी. डी फॉर डफडी. डी फॉर डॉग. चुकलं मग. डी एफ चुकीचं आहे. बी एफ. बी फॉर बॉल. बी एफ. भरपूर लोकांचे उत्तर आले आहे. चला सोडवू आपण. इकडे मागे आलं नाही. आता हे येत का प्रणे पा डेव्हलप झाला नाही अजून माइंड. पा या गणितांसाठी आपण अजून तयार झालेले नाही असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यासाठीच आपण हे प्रश्न घेतो की तयार झाला पाहिजे. लक्ष दे रे भाऊ. 6 जणांच्या रांगेत डी आणि सी हे ई चे लगतचे शेजारी आहे. मग मी तुला एक लाईन अशी काढून दिली होती, आठवतंय का रे? आणि काय बोलला होता या लाईन बद्दल? हा डावी बाजू उजवी बाजू सांगितली होती. अजून की जेव्हाही या लाईनीवर प्रश्न येईल तर या लाईन मध्ये किती लोक बसले आपल्याला सांगितलेले असतील. किती लोक बसले? तर तेव्हा तू काय नको करतो,
पहिले 6 लोक काढायचे नाही. तो जसा जसा दिन तसं तसं ते पुट करायचे, त्याच्यात टाकायचे, त्याच्यात टाकू आपण. डी आणि सी हे ई चे लगतचे शेजारी आहे. मग मी पहिले ई काढतो. काढला का? काढला का? आता ई चे शेजारी म्हणजे एक इकडे बसला असेल, एक इकडे बसला असेल. ई चे शेजारी आहे ना ते, समजताय का? कोण कोण रे? डी आणि सी हे ई चे शेजारी आहे. इथपर्यंत आले होते का सगळे? पहा बरं. इथून जर सुरुवात तुमची झाली असेल तर गणितापर्यंत पोहोचू आपण. डी आणि सी हे ई चे शेजारी आहेत, बरोबर आहे का? कोणाकोणाला दिसतंय? 3 लोक तर झाले. आता आपल्याला किती पाहिजे? फक्त 2 नंबरची लाईन वाच. बी हा फक्त ए चा शेजारी आहे. बी हा फक्त ए चा शेजारी आहे. आता लाईन मध्ये टोटल 6 लोक आहे, समजतंय का? हा, मग हा जो हे जे वाक्य आहे, बी हा फक्त ए चा शेजारी आहे, मग इथे एक तर बी आणि हा ए असं चालेल का? बी हा फक्त ए चा शेजारी आहे असं चालेल का? हो हो, चालेल का? कोण कोण म्हणतंय? बर, सगळे हुशार आहे. बी हा फक्त ए चा शेजारी आहे. बी हा फक्त ए चा शेजारी आहे. व्यवस्थित पहा, चालेल का? फक्त तुम्हाला जेवढं सांगतो तेवढंच सांगा, बाकी एक्सप्लेनेशन करायला मी आहेच. अगोदर आपण काय लिहिलं? बी आणि ए. जे बी फक्त ए च्या बाजूला राहतो असं त्याचं म्हणणं आहे. मग हा जो बी मी आता लिहिला हा फक्त ए च्या बाजूला राहतोय का? नाही, हा डी च्या पण बाजूला राहतोय. म्हणजेच आपल्याला त्यांना काय करावं लागेल? क्रॉस करावं लागेल. बी फक्त ए चा शेजारी आहे. आता बी चा ह्या बाकी 6 लोकांशी काही संबंध नाही. आलं का? पा, बी फक्त ए चा शेजारी आहे. डी चा शेजारी आहे का? ई चा आहे का? सी चा आहे का? उरलेल्याचा आहे का? आता बी जर मी इथे लिहून टाकला, तो जर फक्त ह्याच माणसाचा शेजारी आहे, म्हणजे उरलेलं घर आपलं हे कोण रे? एफ झालं. तर लाईनीच्या शेवटी कोण कोण बसलेले आहे? बी आणि एफ. हे ऑप्शन मध्ये नसेल तर काय असेल? एफ आणि बी. उलटा असेल. काय झालं? ए हा एफ पासून चौथा आहे. ए हा एफ पासून चौथा आहे. अच्छा, म्हणून कन्फ्युज झाले का तुम्ही? हा, ते वेगळं गणित, हे वेगळं गणित. हे बघ, 1 2 3 4 ते बी येईन याच्यातच. या 44 मध्ये ते बी येईन, पण ते वेगळे. ठीक आहे, 1 2 3 4 स्वाभाविक आहे. मग ते जर तुम्ही चुकले असतील तर तुम्ही इथे आले असल्याने. पण माझं काय म्हणणं होतं, आपल्याला ती लाईन वाचायची गरज नव्हती आणि तुम्ही ते लाईन वाचले म्हणजे फसले. मग ते लाईन फसण्यासाठीच टाकलेली होती ना. पहिला दिवस आठवा, तिथे मी तुम्हाला 4 लाईन दिल्या होत्या. 1 2 3 4. पहिलं लेक्चर पाहा आपलं रांगेतील स्थानवर. मी तुम्हाला बोललो होता की आता इथे आपल्याला डिसाइड करायचंय की ही लाईन आपल्या महत्वाची आहे की नाहीये. जर महत्वाची असेल तर ठीक, नाही तर स्किप असं लिहून दिलं होतं. आणि सुरुवात च्या पासून करायची, समजताय का? मग हे पहिले 3 लोक तर पहिल्या लाईन मध्येच भेटले होते आपल्याला, भेटले होते का नाही? आणि दुसऱ्या लाईन मध्ये हे दोघं भेटून गेले. तर तो पासूनची लाईन वाचायची आपल्याला गरज नव्हती. ती वाचली की तुम्ही ज्या ज्या लोकांनी ती लाईन वाचली असेल ते सगळे कन्फ्यूज कोणते पोरं होता आणि जे पोरं हुशार राहता, कारण ते बारीक बारीक पॉईंट ध्यानात ठेवता. तिने एकदम बारीक पॉईंट लक्षात ठेवला. पासून चौथा मोजायचा आहे. पासून 1 2 3 4. मग ती कन्फ्यूज झाले की ते आला पाहिजे होता. समजलं का? समजलं का? त्या लाईनला वाचायचंच नाही होतं. समजलं का? काही गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये गणितात. जर त्या केल्या
तर मग गणित चुकणारच आहे आपलं. ठीक आहे, चाललो पुढे. समजलं का काय करायचं इथं? घ्या, एका फोटोमध्ये 4 मुली असून रोशा, त्या मुलीचं नाव आहे रोशा, ही रीनाच्या डावीकडे आहे. हा बी चालू कर ना भाऊ. रोशा ही रीनाच्या डावीकडे आहे. चहा सापडला का रे? हा. रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे. रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे. तर फोटोत अगदी उजवीकडे कोण आहे? तर फोटोत अगदी उजवीकडे कोण आहे? झालं? डबल घ्या. एका फोटोमध्ये 4 मुली असून रोशा ही रीनाच्या डावीकडे आहे. रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे. तर फोटोत अगदी उजवीकडे कोण आहे? कोण आहे? मंजू. चेक करू. एका फोटोमध्ये 4 मुली आहेत. 1 2 3 4 आल्या. हा, सगळ्यात मोठी चूक हीच झाली. काय? पहिले ड्रॉ करून घेतलं. आताच तर पाहिलं ना आपण. असे ड्रॉ करायचे नाही, मग आपण चुकून जाऊ. कारण ते एक्झॅक्ट येते ना आपल्याला माहित नाही. म्हणून आपण जसं जसं येतं तसं तसं ड्रॉ करू. फक्त काय करू मग आता? लाईन घेऊ एक. याच्यावर कोण कुठे येतोय आपल्याला माहित नाही. आहेत किती लोक? 4. चला. रोशा ही रीनाच्या डावीकडे आहे. रीनाच्या लक्ष दे भाऊ. आता सगळ्यात पहिले तर आता प्रॅक्टिस करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. आता ही रीना इथे बसली, समजताय का? कोणाला समजतंय? रीनाचं तोंड कोणत्या दिशेला आहे? वरती. हा, कारण की काय होतं की मी तुम्हाला ते नाव दाखवण्यासाठी हा बाण असा करून देतोय. तुम्हाला वाटेल की रीना खाली पाहते. रीना जर खाली पाहिजे तर ही तिची उजवी बाजू होऊन जाईल. त्यामुळे आता हा बाणच काढत नाही मी, फक्त असं दाखवेन. ठीक आहे? रीना कुठे पाहते? उत्तरेकडे. रीनाचा उजवा हात हा, आणि हा रीनाच्या डावीकडे कोण बसली आहे? रोशा. करेक्ट काढलं का बाहेर? रीनाच्या डावीकडे रोशा बसली आहे. करेक्ट काढलं का बाहेर? बरोबर. रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे. मंजू इकडे येईल का रे? कारण दोन्हीच्या मध्ये कोण होऊन जाईल? आपल्याला कोण पाहिजे? रीना व मंजू या दोघांच्या मध्ये रीटा आहे. ही झाली आकृती. तर उजवीकडे सगळ्यात शेवटी कोण बसली आहे? मंजू. आलं? नेक्स्ट. बंद करके चालू कर दे. कितना हुआ? टाइम देख ले. हाँ कर.